नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज आपण पाहणार आहोत फायर सर्व्हिसेसला ऍडमिशन कसं घ्यायचे, ज्याच्यामध्ये फायरमन म्हणून किंवा सब ऑफिसर, फायरमन मधील सब ऑफिसर. तर याच्यासाठी आपल्याला ऍडमिशन कसं घ्यायचं, त्यासाठी कुठल्या स्टेप आहेत, कशा पद्धतीची आपल्याला प्रोसेस फॉलो करायची, काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, किती फीस आहे आणि या संदर्भात एकंदरीत सर्व माहिती, ती पूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा. यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर विदाऊट वेळ वाया घालवता चालू करत आजचा आपला टॉपिक. फर्स्ट ऑफ ऑल विद्यार्थी मित्रांनो, आपण जी महा फायर सर्व्हिसेस डॉट फॉर्म सबमिट डॉट इन ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईट वरती यायचे आणि या वेबसाईट वरती आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे, रजिस्ट्रेशन करायचे. तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम आपण त्याच्या इम्पॉर्टंट डेट्स काय, कुठल्या डेट्स मध्ये भरावं त्याच्या संदर्भाचे डिटेल्स पाहूया. तर इम्पॉर्टंट डेटला आपण क्लिक करूया. इकडे क्लिक केल्याच्या नंतर त्यांना याच्या संदर्भात एक महत्वाची सूचना म्हणजे 15 जून 2024 पासून 15 ऑगस्ट 2024 या कालावधी दरम्यान याच आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे, ऍप्लिकेशन भरायचं आहे, पेमेंट करायचं, या संदर्भात माहिती त्यांना इथे प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर आहे ऍप्लिकेशन फीस. ऍप्लिकेशन फीस मध्ये फायरमन साठी आपल्याला 600 रुपये, ओपन साठी, रिझर्व्ह साठी 500 आणि सब स्टेशन ऑफिसर साठी ओपन साठी 750 ते रिझर्व्ह साठी 600 अशा पद्धतीची असणार आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला फॉर्म भरताना कुठल्या अडचणी येत असेल, काय प्रॉब्लेम येत असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्याला इकडे प्रोव्हाइड केले. हा मोबाईल नंबर आहे, हा ईमेल आयडी आहे आणि त्याचा टायमिंग सुद्धा दिला. या टायमिंग मध्ये आपल्याला त्यांच्याशी चर्चा करायची, काय प्रॉब्लेम असेल तर विचारायचे, किंवा तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून मला सुद्धा विचारू शकता. आपण होम या बटनाला येऊया. याच्या संदर्भात त्यांना सांगितलं इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट. याच्यामध्ये विद्यार्थ्याला याचा ऑफिशियल जीआर आणि याच्याशी निगडित ऍप्लिकेशन फॉर्म भरताना ज्या काही वेगवेगळ्या अडचणी येतात त्या कशा सोडवायच्या, त्याच्यासाठी मिनिमम क्रायटेरिया काय, या सर्व गोष्टीची डिटेल्स इथं प्रोव्हाइड केलेली. याला आपण थोडक्यात याच्या संदर्भात ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून, तुम्हाला ती ऍडव्हर्टाइजमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रोव्हाइड करणार आहे, तिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता. आपण याला क्लिक करत विद्यार्थी मित्रांनो आणि इकडे क्लिक केल्याच्या नंतर हा पाठ्यक्रम आहे, कुठला, अग्निशामक किंवा फायरमन म्हणा तुम्ही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो कोर्स आहे फक्त आणि फक्त जेंट्स म्हणजे पुरुषासाठीच आहे. त्याच्यासाठी सुद्धा त्यांना ड्युरेशन दिलेलं आहे की कधीपासून कधीपर्यंत चालणार आहे, तर इकडे तुम्ही पाहू शकता बाकीच्या डिटेल्स. याच्यासाठी मेन ज्या गोष्टी आहेत त्या आपण इकडे पाहूयात. याच्यामध्ये एज जे फॅक्टर आहेत 18 ते 23 किंवा 18 ते 25 अशा पद्धतीचं आहे. याच्यामध्ये ग्रॅज्युएशन होय, सॉरी, मान्यता प्राप्त संस्थेत मराठी विषयासह पहिल्या प्रयत्नात किमान एसएससी उत्तीर्ण, कुणासाठी, फायरमनसाठी, आणि ऑफिसरसाठी 50% गुणासह पदवी पास असणं गरजेचं आहे. काही बेसिक फिजिकलच्या त्यांना जे उंची, वजन, छाती अशा काही गोष्टीची डिटेल्स दिली, ती आपण पाहू शकतो. त्यानंतर त्यांची वेबसाईट वगैरे इथं ऑफिशियल त्यांना मेन्शन केली आहे. याच्यामध्ये कसा फॉर्म भरायचा ते तर आपण फिजिकली पाहणार आहोतच. आपण याच्यामध्ये आणखी याच्या संदर्भात एक महत्वाची डिटेल्स त्यांना दिलेली. ओके, हे डाउनलोड झालं नाही किंवा याला आपण काय म्हणूया, फेच झालं नाही, तर आपण याला रिफ्रेश करून घेऊयात म्हणजे ते फेच होईल. तर याच्या संदर्भात काही जी माहिती एक्स्ट्राची आहे ती आपण पाहूयात. ओके, अच्छा, प्रॉब्लेम जात आहे, एक मिनिट थांबूयात. आपण याला एकदा कट करूया तिकडून, त्यानंतर परत फ्रेश क्लिक करूयात, इकडून परत ओपन होईल. एखाद्या वेळेस साईडला जर टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर अशा पद्धतीचं होतं. आपण एकदा दोनदा रिफ्रेश केलं की हा प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होऊन जाईल. ओके, दॅट्स गुड. आपण आता इकडून इकडे आल्याच्या नंतर ओके या स्टेपला आलो होतो आपण. तर याच्यामध्ये पाठ्यक्रमासाठी कसला खर्च आहे, कुठलं काय, तर इथं मेन्शन केलं आहे किती खर्च आहे काय, तर ते तुम्हाला पीडीएफ मध्ये तुम्ही पाहू शकता. फक्त मी तुम्हाला मुद्दे याच्यामध्ये क्लिअर करणार आहे आणि ऑनलाईन फॉर्म कसा भरणार आहे ते तुम्हाला डिस्क्राईब करणार आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टन्स की या फायरमनच्या फॉर्मसाठी लागणारे कागदपत्र काय काय पाहूया. एक नंबर की आपण हा जो फॉर्म भरणार आहे या अर्जाची भरलेली प्रिंट आपल्याला लागेल. नंतर जेव्हा आपल्याला आपल्या शैक्षणिक कागदपत्र तपासणी किंवा पडताळणी म्हणून, तेव्हा त्याच्यामध्ये रंगीत पासपोर्ट फोटो लागतील 2, शैक्षणिक मार्कशीट म्हणजे जे काय आपण 10वी 12वी म्हणतो ते असावं, कास्ट सर्टिफिकेट असावं, टीसी असावी, रहिवासी तहसील कार्याचा त्याला आपण डोमासाईल म्हणतो तो, खेळाडू प्रमाणपत्र असल्यास
ड्रायव्हिंग लायसन असल्यास, एनसीसी प्रमाणपत्र असल्यास, नागरी संरक्षण दलाचे प्रमाणपत्र असल्यास, होमगार्ड असल्यास, या काही बेसिक डिटेल्स असल्यास दिलेले जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते आपण जोडू शकतो. नसतील तर त्या मॅन्डेटरी नाहीयेत. आणि याच्यानंतर आता आपण ही पीडीएफ जवळपास सगळी वाचून काढलेली आहे किंवा याची डिटेल समजून घेतली आहे. आपण क्लोज करूया. आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल रजिस्टर या बटनाला क्लिक करायचे. इकडे क्लिक केल्याच्या नंतर काही बेसिक डिटेल्स आपल्याला विचारलेले आहे की तुमचा मोबाईल नंबर कुठला किंवा तुमचं इकडे नाव काय, युजर नेम, ईमेल आयडी अशी बेसिक डिटेल विचारलेली आहे. तर या बेसिक डिटेल आपण इकडे भरूयात. आणि ही बेसिक डिटेल भरताना काही सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन म्हणूयात किंवा आपण जी प्रायव्हेट इन्फॉर्मेशन आहे ती आपण थोडी प्रायव्हेट ठेवूयात. आणि त्याच्यासाठी आता इकडे आपल्याला काही डिटेल्स विचारले ती फिल करूयात. मी इकडे लमसम एक अंदाजे नाव टाकतो आहे. हे कुठल्या व्यक्तीचं वगैरे किंवा एखाद्या व्यक्तीचं वगैरे नाव नाहीये, तर एक अंदाजे टाकलेलं नाव आहे, यादव संभाजी रामराव. त्यानंतर ईमेल आयडी यादव संभाजी 2024. त्यानंतर आपण इकडे @gmail असं टाईप करणार आहोत. त्यानंतर ईमेल आयडी तोच असल्या कारणाने आपण परत टाईप करूया. मोबाईल नंबर जो आपला असेल तो टाईप करा. इकडे तुम्हाला डॉट डॉट दिसतील. तुमच्या पीसीला, तुमच्या कम्प्युटरला, तुमच्या मोबाईलला असं दिसणार नाही. मी इकडे सिक्युरिटी रिझन साठी हाईड केलेला आहे. तुमची माहिती तुम्हाला केअरफुली दिसेल. त्यानंतर साइन अप या बटनाला क्लिक करायचे. आता इथे विचारले की तुम्ही जे युजर नेम टाकता त्याच्यामध्ये ओनली लोअर केस असणं गरजेचे, अल्फाबेट आणि डिजिट अलाउड आहे. तर आपण इकडचे @gmail.com हटवूयात आणि साइन अप या बटनाला क्लिक करूयात. आता त्यांना सांगितले तुमचा ईमेल आणि मोबाईल एक व्हेरिफिकेशन कोड किंवा OTP येणार आहे. आपण तो इकडे चेक करूयात आणि एंटर करूयात. तोपर्यंत आपण काय करूयात, व्हिडिओला 1 मिनिटासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, ही डिटेल्स आपण इकडे फिल केली आहे. त्यानंतर व्हेरीफाय या बटनाला क्लिक करूयात. आणि जसं आपण व्हेरीफाय या बटनाला क्लिक करतो तेव्हा इकडे आपला जो आयडी आणि पासवर्ड तो आपल्याला टाईप करायचा आणि लॉग इन या बटनाला क्लिक करायचं. तर मी इकडे क्लिक करून घेतो. इकडे क्लिक केल्याच्या नंतर आता तुमच्या समोर एक बेसिक असा इंटरफेस ओपन होतोय. तर याला आपण इकडे फुल स्क्रीन करण्यासाठी इकडे हाईड करूयात म्हणजे तुम्हाला हे क्लिअर कट होईल. तर याच्यामध्ये फायरमन आणि सब ऑफिसर अशा 2 पद्धती दिसतील. याच्यामध्ये तुम्ही फायरमन अप्लाय करू शकता, सब ऑफिसर अप्लाय करू शकता. प्रोसिजर सेम आहे. डॉक्युमेंट्स मध्ये फक्त 1-2 डॉक्युमेंट तुम्हाला कमी जास्त असतील. तर आपण फायरमनची प्रोसेस पाहूया. तुम्ही सब ऑफिसरची सुद्धा प्रोसेस पाहू शकता किंवा सेम आहे. याच्यामध्ये काही जास्तीचा काही फरक नाही. याच्यामध्ये आता आपण इकडे फुल नेम आलेलं आहे. याच्यामध्ये आता फर्स्ट नेम आपण एंटर करूया. फर्स्ट नेम मध्ये ओके, फर्स्ट नेम, त्यानंतर लास्ट नेम, त्यानंतर सरनेम. एवढं फिल झाल्याच्या नंतर इकडे फादर नेम, मदर नेम, नॅशनॅलिटी, कॅटेगरी, जेंडर, डेट ऑफ बर्थ एक टाकूयात कुठली तरी अंदाजे. ओके, टाईप करून घेत नाहीत आपण सिलेक्शन करून घेऊयात. काय एवढं काही नाही. आणि हे टाकल्याच्या नंतर तुम्ही नेम चेंज केलाय हो नाही. हाईट टाकायची तुम्हाला, तुमची जी काय असेल हाईट ती टाका. वजन, त्यानंतर छाती फुगवता, छाती न फुगवता, अशा पद्धतीने काही डिटेल्स आपल्याला मेन्शन करायचे आहे. तुम्हाला ऐकण्याला काही प्रॉब्लेम आहे असेल तर निवडा येस, नसेल तर नो. त्यानंतर पुढच्या नेक्स्ट स्टेपला आपण जेव्हा जातो पर्सनल इन्फॉर्मेशन झाल्याच्या नंतर त्याला आपण ॲड्रेस इन्फॉर्मेशन म्हणून इकडे क्लिक करूयात ॲड्रेसला. आणि ॲड्रेसला जसं क्लिक करता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर काय म्हणतात, प्लीज कम्प्लीट युअर प्रिव्हियस स्टेप. अच्छा, मागच्या स्टेपमध्ये काहीतरी राहिले म्हणते, बघूया चला. काहीच नाही. अच्छा, जेंडर निवडा, मेल, सेव्ह आणि कंटिन्यू.
अच्छा, वय 18 ते 23 असू द्या. ओके, आपण ऍप्लिकेशन सबमिट करण्यासाठी वय 18 ते 23 मध्ये घेऊया. सेव्ह आणि कंटिन्यू. ओके, ऍड्रेस इन्फॉर्मेशन मध्ये तुमचा जो ऍड्रेस असेल तो टाका. मी माझा कालिका नगरचा ऍड्रेस टाकणार आहे. याच्यामध्ये आपलं डिस्ट्रिक्ट, तालुका, जिल्हा अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या निवडायच्या आहेत. हे भरणं झाल्याच्या नंतर सेव्ह आणि कंटिन्यू या बटनाला क्लिक करायचं आहे. ही इन्फॉर्मेशन सेव्ह झाल्याच्या नंतर आपल्याला एक ॲडिशनल इन्फॉर्मेशनचा एक डायलॉग बॉक्स आपल्या समोर ओपन होईल. त्याच्यामध्ये ती इन्फॉर्मेशन फिल करा. याच्यामध्ये विचारले डोमासेल कुठली आहे तुमची, त्यानंतर तुम्ही अपंग आहात का, प्रकल्पग्रस्त आहात का, धरणग्रस्त आहात का, 10वीला तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये डू यू पास. ओके, साईड जरा स्लो असल्यामुळे भरलेली माहिती डबल विचारते. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास झालात का, एस करा. 10वीला 50% पेक्षा जास्त मार्क आहेत, एस करा. मराठी विषय होता का, एस करा. तर याच्यामध्ये एवढी सगळी माहिती भरल्याच्या नंतर आधार नंबर विचारलाय. ही सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असल्यामुळे मी थोडस याला हाईड करतो आणि त्यानंतर आपण बाकीचे डिटेल्स इकडे फिल करूयात. तर मी इकडे थोडासा चेंज करतो. याच की जी प्रायव्हेट इन्फॉर्मेशन सेफ राहण्यासाठी आहे, बाकी काही पर्पज नाही याचा. याच्यामध्ये मी एक माझा आधार नंबर एंटर करतो, 10वीची इन्फॉर्मेशन आणि मराठी नॉलेज. सेव्ह आणि कंटिन्यू बटनाला क्लिक करतो. एवढं झाल्याच्या नंतर आपण नेक्स्ट म्हणजे फायरमनचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन भरणार आहोत. याच्यामध्ये एवढं झाल्याच्या नंतर परत वापस घेते, म्हणजे डाटा हा लवकर फेच होत नाही साईट नवीन असल्यामुळे, आणि डाटा फेच नाही झाल्यामुळे सेव्ह पण होत नाही. तर आपण जेव्हा नेक्स्टला ओके झालेला आहे, तिकडे एक आधार नंबर पण दाखवते, पण तो आधार नंबर काय ओरिजिनल नाहीये, तर डमी आधार नंबर टाकलेला आहे मी. त्यानंतर इकडे तुम्ही खेळाडू आहात का, एस नो मध्ये निवडा, नो. त्यानंतर विचारले तुमचं शिक्षण, ज्याच्यामध्ये एक्स सर्व्हिसमन, नो. सिव्हिल नागरी बेसिक कोर्स आहे का, नो. होमगार्ड, नो. ड्रायव्हिंग लायसन असेल, एस, नो. त्याच्यानंतर तुमचं जर याच्यामध्ये काही एस असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एस निवडू शकता. माझं होमगार्ड नाहीये, एनसीसी वगैरे नाहीये, ड्रायव्हिंग लायसन नाहीये, तर मी नो निवडेल आणि सेव्ह आणि कंटिन्यू या बटनाला क्लिक करेल. एवढं झाल्याच्या नंतर आपण नेक्स्ट स्टेपला जाणार आहोत, ज्याला आपण मेडिकल इन्फॉर्मेशन असं म्हणूया. तर इकडे डाटा आलेला आहे. त्यानंतर विचारले तुमचा डोळा 6 पैकी 6 आहे का, तुम्हाला रंग ओळखता येतं का, ऐकू येतं का, असे जनरल काही गोष्टी आहेत ज्या आपण इकडे फिल करूयात. आणि त्यानंतर पुढे पुढे जाऊयात. तर याला थोडस तुम्ही वाचण्याची गरज आहे. छाती विस्तार 5 आहे का, याला निवडा. सांधे रोग आहे का बघा. भरपूर प्रश्न विचारतात ते, कारण की परत कुठली अडचण नसावी. इथं हाडाचा सांधे रोग वगैरे काही, मानसिक अवस्था, वैद्यकीय व्यंग, गुडघे टेकता येतो का, असे बेसिक प्रश्न विचारतात जे की त्यांना भविष्यात लागतील, गरजेचे पडतील. त्याच्यानंतर फॅट फूट, सरळ स्तंभाग आहे का, नाही. बघा आणखी काही अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून रक्ताच्या गाठी वगैरे रक्तवाहिन्या ठिकाणी झाल्यात का, नो. तिरळेपणा, नो. भाषेची कमतरता जसे की तोत्रे बोलणे आहे का पहा, असेल तर टाका, नसेल तर नो करा. शस्त्रक्रिया वगैरे झाली असेल, एस नो निवडा. अशा पद्धतीने एक बेसिक इन्फॉर्मेशन एस नो फॉर्मॅट मध्ये आपल्याकडून ते भरून घेतात. त्याच्यात फारच काही अडचण येण्यासारखं किंवा कठीण असं काही नाहीये. आपण जनरली कुणीही ही माहिती फिल करू शकतो. आता याच्यानंतर हे 3 घेण्यासाठी वेळच घेतोय. त्याच्यानंतर आपली नेक्स्ट जी स्टेप असणार आहे एक्झाम सेंटर रेफरन्स, जिकडे आपल्याला एक्झाम द्यायची
ते सेंटर निवडायचे आहे आणि त्यानंतर आपला पुढचं डॉक्युमेंट सेक्शन, पेमेंट डिटेल्स असं आपल्या स्टेप्स चालत राहणार आहेत. याच्यामध्ये बघूया 2 आणखी राहिलेले असतील. आणि अशा काही नवीन वेबसाईट असतात ज्या फॉर्म भरताना वेळ घेतात. आणि या फॉरेस्ट मध्ये आपण हा जो फॉर्म भरतो यासारखा सब ऑफिसरचा सुद्धा फॉर्म आहे. सेम आपण हीच इन्फॉर्मेशन तिकडे भरू शकतो. तर पहा काय विचारले, व्हॅलिडेशन प्लीज व्हेरीफाय एंटर द डाटा, यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस एक्झाम. अच्छा, काय विचारते पाहूयात. रंग ओळखता येतो, सामान्य ऐकू येते का? यस, नाही. त्याच्यानंतर छाती विस्ताराची संख्या आहे. मानसिक अस्वस्थ किंवा फिट येते का? नाही. वैद्यकीय व्यंग? नाही. गुडघा टेकता येतो का? यस. समभाग पाऊल आहे का? यस. अशुद्ध रक्तवाहिनी? नो. तिरडेपणा? नो. भाषेत तोत्रेपणा? नो. आता करूया. अच्छा, वैद्यकीय व्यंग आहे का? एक मिनिट आपण चेक करूया. तर अशा पद्धतीची काही इन्फॉर्मेशन फिल झाल्याच्या नंतर इकडे सेव्ह आणि नेक्स्ट करूया आणि त्यानंतर आपण एक्झाम सेंटर इकडे निवडणार आहोत. थोडंसं प्रोसेसिंगला जास्त टाइम घेते, वेबसाईट नवीन असल्यामुळे असा कधी कधी इश्यू येऊ शकतो. आता एक्झाम सेंटर प्रेफरन्स म्हणजे तुम्हाला कुठे एक्झाम द्यायची आहे, तुमचे नियरेस्ट जे पडतं ते तुम्ही निवडू शकता. मी इकडे पुणे निवडतोय. सेकंड वन मला मुंबई पडेल, त्यानंतर नवी मुंबई आणि सेव्ह आणि कंटिन्यू या बटनाला क्लिक करायचे. अशा पद्धतीने आपल्याला सेव्ह करायचं आणि पुढच्या सेक्शन मध्ये जायचे. ओके, सेव्ह झालं नव्हतं, आपण परत करूया. आता इकडची प्रोसेस आपली पूर्ण झालेली आहे. याच्यामध्ये नेक्स्ट जायला काही अडचण नसेल. आता एरर, फोटो नॉट अपलोडेड. वेबसाईट आहे म्हणजे खूप प्रॉब्लेम देते की आपण एक्झाम सेंटरचा ऑप्शन निवडतो आणि इकडे फोटोचं विचारलं जातं आपल्याला, म्हणजे साईटचा बेसिकली प्रॉब्लेम आहे. ओके, आता फोटो सेक्शनला आपण रिडायरेक्ट झालो. इकडे आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची. फोटोला आपण घेण्यासाठी तुम्ही जिकडे फोटो सेव्ह केला असेल तिकडे जा, फोटो घ्या आणि अपलोड करा. अपलोडिंग प्लीज वेट असं म्हणते. पण फर्दर सिग्नेचरला पण अपलोड करून घेऊया. फोटो आलेला आहे माझा म्हणजे हा डमी फोटो आहे. त्यानंतर सिग्नेचर, ही पण एक डमी सिग्नेचर मी घेतलेली आहे गुगलवरनं. ती सिग्नेचर मी इकडे अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहे. इकडे अपलोडिंग असं होत आहे असं दाखवलं आहे. त्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू या बटनाला क्लिक करायचं आहे. इकडे क्लिक केल्याच्या नंतर आता आपण रिडायरेक्ट होणार आहोत डॉक्युमेंट सेक्शन मध्ये, ज्याच्यामध्ये आपले जे अवेलेबल डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला अपलोड करायचे. फोटो साईन आणि त्यानंतर पेमेंट डिटेल. इथे आपल्याला पेमेंट करायचे, इनिशिएट पेमेंट. इकडे क्लिक करून आपण एक पेमेंट विंडो इकडे ओपन होईल. याच्यामध्ये इथं आपण स्कॅन करून एक पेमेंट आपल्याला करायचं आहे. आणि हे जेव्हा तुम्ही पेमेंट करता तिथून पुढे आपली, याला पण मी बॅक करून घेतो. जेव्हा तुम्ही हे पेमेंट करता तेव्हा तुम्हाला पुढे ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला फॉर्म त्याची प्रिंट डाउनलोड इथून मिळते आणि त्याच्यानंतर मग तुमचं जसं सिलेक्शन होईल तसे तुम्हाला मेसेज वगैरे येत राहतात. आणि अशा पद्धतीने आपल्याला बेसिकली पूर्ण फॉर्म भरायचा आहे. त्याच्यामधल्या आपल्या ज्या मी तुम्हाला क्वेरीज सांगितल्या ते क्वेरीज सॉल्व्ह करायचे. तर अशा पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म भरा विद्यार्थी मित्रांनो. या फॉर्म भरताना काही अडचणी येत असतील तर मला नक्कीच कमेंट करा. बरोबर, आणि त्याचबरोबर तुम्हाला आणखी कुठल्या टॉपिकचा व्हिडिओ हवा असेल तर मला ती कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि अद्याप आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओत.